मराठवाड्यामध्ये देखील मी सकाळी आढावा घेतला. पालकमंत्री संजय शिरसाट आणि तिकडचे जिल्हाधिकारी सगळे टीम, त्याचबरोबर तिथे आमचे आमदार देखील सर्व सोबत होते आणि त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील माझी सकाळी चर्चा झाली आणि तिथं देखील ते सगळे ऑन फील्ड आहेत. यंत्रणा अलर्ट मोडवर आहे आणि जी काही मदत जी आहे ती देखील मदत त्यांना जाते, पोचते. आणखी जे काय मदत ज्या ज्या भागामध्ये आता तात्काळ काही गोष्टी आपल्याला अन्नधान्य आहे, कपडा लत्ता आहे, भांडी कोंडी आहे, जीवनावश्यक वस्तू, तर ते देखील आपले कार्यकर्ते करतायत, NGO करतायत. शासनाच्या माध्यमातून देखील या सर्व बाबींवर नियोजन सुरू आहे. कुठेही काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आता पाठीशी उभं राहण्याचा आता वेळ आहे. कारण बळीराजाच्या आमच्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून यावेळेस नुकसान मोठं आहे, संकट मोठं आहे. त्यामुळे शासन देखील पूर्णपणे, मुख्यमंत्री महोदय स्वतः देखील व्हिजिटवर होते, मी देखील होतो, अजितदादाही होते, आमचे सर्व मंत्री देखील फील्डवर होते आणि सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी झालेलं नुकसान पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांना मदत देताना नियमावर बोट ठेवलं जाणार नाही. काही अटी शर्ती आहेत त्या देखील शिथिल कराव्या लागतील आणि शेतकऱ्याला भरीव मदत या ठिकाणी दिली जाईल. कारण अशा वेळेस त्यांच्या मागं उभं राहणं, कारण अनेक लोकांनी सांगितलं एवढा मोठा पाऊस आणि एवढा मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस कधी त्यांनी बऱ्याच वर्षात पाहिला नव्हता. त्यामुळे 100 वर्ष मध्ये एवढा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेती वाहून गेली होती, शेत जमीन जी आहे खरडून गेली होती, काही नद्याच्या प्रवाहामध्ये जमीन कापून वाहून गेली होती. पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं होतं, जीवितहानी काही ठिकाणी झालेली आहे आणि यामुळे सर्वच बाबींचा विचार करून त्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. आम्ही गेलो तेव्हाही सांगितलं की ते अधिकारी देखील ऑन फील्ड होते आणि अधिकाऱ्यांना देखील सर्व गावकऱ्यांना जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथं तिथं तात्काळ त्यांना मदत देणं, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करणं, या सगळ्यावर पूर्णपणे शासन आणि तिथलं जिल्हा प्रशासन पूर्णपणे काम करत आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही काही त्रुटी राहणार नाही याची काळजी आम्ही बिलकुल